ओके हाय. एम ऑडिबल? आवाज येतोय माझा? ओके गुड. कालचं प्रॅक्टिस केलं का? हो सर. ठीक आहे. विल जस्ट लेट एव्हरी वन जॉईन. त्यानंतर मग आपण सुरू करूयात, काही इश्यू नाही. ठीक आहे. आज आपलं ऑनलाईन आहे, सो यू कॅन प्रॅक्टिस ॲट होम. आता मी बघायला नाही आहे तिकडे तुम्ही केलं आहे का नाही, सो यू कॅन प्रॅक्टिस इट ॲट होम. ओके. ठीक आहे. येस युगंधरा मॅडम, काल तुम्ही केलं का प्रॅक्टिस घरी? केलं सर. ठीक आहे. तुम्ही जर आता तिथे असाल, जर कोणी ऑफलाईन असेल तिथे आलेलं, तर तुम्ही टी व्हीवरती कनेक्ट करू शकता. ठीक आहे. इफ यू आर इन टू ऑफिस यू कॅन जस्ट. ठीक आहे. ठीक आहे. आज आपण इनहेरिटन्स चालू करूयात. ठीक आहे. डिस्ट्रक्टर वगैरे पुढे करता येईल. ओके. वैष्णवी, तुम्ही केले का प्रॅक्टिस कालचं? हो सर. जमलात का? कोड एक्झिक्यूट झाले? हो, सर्व केले प्रोग्राम्स ते लायब्ररी, टीचर, कार, स्टुडंट्स वगैरे. ठीक आहे. काय एरर आला कोणाला? नाही. ओके. श्वेता तुम्ही? हो सर, केले प्रॅक्टिस. ठीक आहे. जमतंय का पहिलं सिम्पल आर्किटेक्चर ऑफ हो ओप्स? सर, ठीक आहे. जमतंय. ठीक आहे. आता आपण बघितलं होतं की देर आर लाईक मेनली 4 पिलर्स ऑफ काय म्हणतो आपण त्याला, उप्स. करेक्ट? कुठले होते ते 4 पिलर? परमेश्वर सांग. अरे कुठले होते ते 4 पिलर्स? ओके फाईन. युगंधरा? ओके ओके, कोई प्रॉब्लेम नाही, टेक केअर. युगंधरा? Encapsulation, abstraction, ओके. inheritance, and polymorphism. अँड पॉलिमॉर्फिझम. ओके गुड. ठीक आहे. तर त्यातलंच आपण आज इनहेरिटन्स सुरू करणार. ठीक आहे. काय असतं इनहेरिटन्स, कसं असतं? आय गेस हनुमान नाही आहे. ओके फाईन. ठीक आहे. उद्या परत ऑफलाईन असेल. सॉरी, आय हॅड सम वर्क टुडे, दॅट्स वाय. ठीक आहे. आय होप सगळ्यांनी प्रॅक्टिस केलं आहे. प्रथमेश? खूप. येस सर. आता आपण ऑनलाईन आहेत तर इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट की तुम्ही करा की, बट आता तुम्हाला व्हिडिओ पण असेल. आय नो आय हॅवंट अपलोडेड येट येस्टरडेज व्हिडिओ, बट आय विल अपलोड इट बाय टुडे इव्हनिंग ऑर टुमॉरो. ओके. सो येस. ठीक आहे.
सो काल आपण काय बघितलं? ओके, आय होप सगळ्यांना स्क्रीन दिसते. एक second. ठीक आहे. सो आपण काल काय काय बघितलेलं? एक सेकंड. ओप्स, ॲक्च्युली सेव्ह नाही झाले आय गेस. ओके, झालं झालं. ठीक आहे. तुम्हाला मी काय बोललो होतो, काही नाही तर लक्षात ठेवा, बाय द वे दिस इज अ ग्लोबल व्हेरिएबल. करेक्ट? आय मीन सगळ्यांमध्येच तो होईल, फक्त त्याला बघा स्टुडंट डॉट कॉलेज करावं लागेल. करेक्ट? इथे आपण सेल्फ केलेलं करून बघितलं का? आपण NMDचं एक्झाम्पल बघितलं होतं, आठवतं का? ठीक आहे. कसं करतो आपण? क्लास डिक्लेअर करतो, त्यानंतर कन्स्ट्रक्टर देतो. ठीक आहे, त्याचं डायरेक्ट सेल्फ येतं. ओके, देन वी पास सम ॲट्रिब्यूट्स टू इट. करेक्ट? नेम अँड बॅच. ठीक आहे, सेल्फ डॉट नेम इक्वल्स टू नेम, सेल्फ डॉट बॅच इक्वल्स टू बॅच. हे सिम्पल आहे. हे आपण इन्स्टन्स व्हेरिएबल्स देतो. ठीक आहे. नंतर काय करतो आपण? इन्स्टंट मेथड कॉल करतो, त्याच्यामध्ये एक नवीन फंक्शन घेतो, कोर्स इन्फो, त्याच्यामध्ये सेल्फ. ठीक आहे. नंतर मग प्रिंट करतो सिम्पल, आणि नंतर मग आपण त्याला कॉल करतो. ठीक आहे, आपल्याला जे करायचं सेफ. ठीक आहे, हे बघा नरेटिव्ह आला. ठीक आहे. बाय द वे ठीक आहे, आपण स्कूलचं केलेलं एक नरेटिव्ह आला. येस्टरडे मी तुम्हाला एक टास्क दिलेला आहे की व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन उप्स अँड फंक्शन्स. कोण सांगेल? डिफरन्स बिटवीन उप्स अँड फंक्शन मी काल सर्च करायला सांगितलं होतं, केलं का कोणी? हॅज एनीवन डन दॅट? नाही? ठीक आहे, असो, आज तर करा. ठीक आहे, लक्ष द्या. ओके, ठीक आहे. आज आपण शिकणार व्हॉट इज इनहेरिटन्स. ठीक आहे. इनहेरिटेंस पढ़ेंगे. तो इनहेरिटेंस क्या होता है? ठीक है जी, जेव्हा एक क्लास, ठीक आहे, आता तुम्हाला क्लास समजलाय काय? ठीक आहे, तो दुसऱ्या क्लासच्या प्रॉपर्टीज वापरू शकतो. काय? ठीक आहे, लिहून देतो मी. व्हॉट इज इनहेरिटन्स? वेन एकदम मार्कडाऊन मध्येच लिहितो. when one class can get the can use the properties and the methods of the another class. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण एक क्लास बनवला होता ना इथे, आता आपण 2 क्लास बनवणार. ठीक आहे. काय इनहेरिटन्स? जेव्हा एक क्लास दुसऱ्या क्लासच्या जे प्रॉपर्टीज आणि मेथड्स ते यूज करू शकतो. आता हा जो आहे ना वन क्लास दॅट कॅन यूज, तो क्लास कुठला झाला तुमचा? चाइल्ड क्लास. आणि दुसरा कुठला ज्याचा तुम्ही यूज करणार आहेत त्याला कुठला क्लास म्हणाल? पॅरेंट क्लास.
ठीक आहे. सॉरी 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 व्हॉट हॅपन, काय होतंय? आवाज ब्रेक होतोय का? हो सर. ओके. ओके ठीक आहे. आता येतोय का व्यवस्थित? येस सर. ओके ठीक आहे. चला, हे कळालं. ठीक आहे. आता आपण याच्यातले मध्ये पण टाईप्स असतात बरं का. सिंगल इनहेरिटन्स, ठीक आहे, मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स. ठीक आहे. तर आता आपण पहिले तर एक सिंगल इनहेरिटन्स बघून घ्याल. आता तुम्हाला कोड करणं खूप इझी जाईल. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय, आपण एक क्लास बनवूया. ठीक आहे. क्लास कसा बनवायचो, आपण देऊ ॲनिमल. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, डेफ आपण देऊ साऊंड. ठीक आहे. किंवा याच्यापेक्षा, या एक्झाम्पलपेक्षा घ्या, क्लास आपण घेऊ एक कार. ठीक आहे. कार नव्हता घेतला ना काल आपण, इथे कुठे नाही घेतला. ठीक आहे. तर आपण घेऊ डेफ किंवा डायरेक्ट घेऊ क्लास ॲनिमल डेफ आपण घेऊया साऊंड. ठीक आहे. मध्ये काय, सेल्फ. इथे आपण काय करतोय, एक सिम्पल बनवतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय अजून हे द्यायचं नाही, आणि तो काय करेल, प्रिंट ॲनिमल आर वाईल्ड. ठीक आहे. एवढं बरोबर आहे का एकदा? ठीक आहे. काय केलं आपण, एक सिम्पल क्लास बनवला. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता आपण काय कुठलं व्हेरिएबल दिलेलं नाही आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर पण नाही केलं, कारण की आपल्याला काही यूज नव्हतं करायचं. ठीक आहे. अजून फक्त सेल्फ वापरलं आहे. ठीक आहे. जेव्हा यूज करायचं तेव्हा आपलं कन्स्ट्रक्टर लागलं असतं. ठीक आहे. आत्ता आपण काय करू, ठीक आहे, हा क्लास कुठला झाला तुमचा, दिस इज युअर पॅरेंट क्लास. ठीक आहे. आता आपण चाइल्ड क्लास बनवणार. ठीक आहे. चाइल्ड क्लास कसं बनवायचा, पहिलं तर ह्या क्लासच्या बाहेर यावं लागेल आपल्याला, ह्या इंडेंटच्या बाहेर यावं लागेल. ठीक आहे. एक सेकंड. क्लास आपण घेऊ लायन. ठीक आहे. ठीक आहे. आता नीट बघा, इथे खरा खेळ आहे, ॲनिमल. ठीक आहे. आय गेस हे थोडं इंडेंटच्या बाहेर आलं पाहिजे. ठीक आहे. आता तो काय आपण सर हे ब्लॉकच्या बाहेर आलं पाहिजे ना? हां, दॅट्स वॉट आय वॉज सेईंग, कारण की हे याच्या इंडेंटमध्ये आले. ठीक आहे. डेफ आता मी बनवतो, पण तो आता एरर देतोय. ठीक आहे. चलो, डेफ मी आता एक बनवलं, त्याचे रोर. ठीक आहे. आणि परत सेल्फ. ठीक आहे. आणि इकडे काय करू, आपण घेऊ लायन रोर्स. ठीक आहे. एक एवढं सिम्पल, आपण कुठलंच कन्स्ट्रक्टर वापरला नाही इथे. ठीक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, ज्यांनी पण सांगितलं इंडेंटच्या बाहेर येईल. गुड. ठीक आहे. काय केलं आपण, आता हा क्लास कुठला झाला रे तुमचा, हा क्लास कुठला झाला, चाइल्ड क्लास. चाइल्ड क्लास. Child. का बरं, का बरं, त्यांनी कसला यूज कसला केलाय, कारण ॲनिमल क्लासचा रेफरन्स घेतला. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. ॲनिमल क्लासला यूज केलंय त्याने. ठीक आहे. आता आपण काय करू, एक ऑब्जेक्ट बनवू, डी इक्वल्स टू, ठीक आहे, रोर. ठीक आहे. अरो यार, बरोबर आहे ना, रोर. आपण काय पास केलं होतं का मध्ये, नेम एरर.
ROAR बरोबर तर आहे. सर क्लासचं नाव हो. ओ सॉरी. D इक्वल्स टू, आता पहिले मला कॉल करायचा आहे चाइल्ड क्लास, तर मग कुठला लिहिणार मी? ठीक आहे, लाईन. तेच मला काय करायचं आहे आता. D डॉट पहिला कुठला घेतला होता आपण? ठीक आहे, याच्यामध्ये कुठला घेतलाय? साऊंड. साऊंड ना. ॲनिमल्स आर वाईल्ड. ठीक आहे, आता D डॉट एकाच मध्ये केलं बरं का, नीट बघा. बार्क. कसं कॉल केलं समजलं का? हा कुठून आला रे? हा कुठून आला? फ्रॉम द इट हॅज कम फ्रॉम द ॲनिमल क्लास. बरोबर ना. साऊंड हे बघा ना, इथून आला. ठीक आहे, आणि हा रोर कुठून आला? कुठला क्लास आला? लायन क्लास. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला सांगा, हा कुठला आहे रे? पॅरेंट येईल का चाइल्ड येईल? पॅरेंट. आणि हा चाइल्ड. कळालं? सगळा चलो, हे तर तुम्ही करून घ्याल. सगळी गंमत इथे आहे. अदिती, यू आर नॉट देअर येस्टरडे. ठीक आहे, सगळं इथे आहे. ठीक आहे, इथे आपण कन्स्ट्रक्टर वापरला का? नाही. ठीक आहे, हा झाला तुमचा सिंगल इनहेरिटन्स. काय झाला तुमचा? सिंगल इनहेरिटन्स. काय सांगतो सिंगल इनहेरिटन्स? एकच आपण हे केलं. ठीक आहे, आता आपण चेक करूयात. ठीक आहे, मल्टिपल. एक मिनटं, मला एकदा. ठीक आहे, मी लिहिलंच नाही का कुठे? ओके, ठीक आहे, चलो मला चेक करू द्या. मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे, एक चला तसंच एक्झाम्पल घेऊ. बाय द वे, तुम्हाला आता बनवता येईल का इनहेरिटन्सचा सिम्पल प्रोग्राम? एक्झाम्पल द्या बरं, जसं तुम्ही बनवू शकाल. जसं मी ॲनिमल लायनचं घेतलं, तुम्ही कसलं बनवू शकाल? एक एक्झाम्पल तर द्या मला. हॅलो सर, येस. आपण इथे कन्स्ट्रक्टर का नाही यूज केलं पण? हां, कारण की आपण तिथे काय मध्ये ॲट्रिब्यूट्स दिलेच नाही ना. म्हणजे आपण त्याचं नाव वगैरे, किंवा साऊंड, कसला साऊंड आहे आपण दिले नाही. कन्स्ट्रक्टर मी काय सांगितलं होतं? ऍट्रिब्यूट्स आपण देतो Correct. कन्स्ट्रक्टर मध्ये. है ना, म्हणून नाही यूज केलं. ओके, सो आता पुढे आपण एक बघूया. दॅट इज युअर, ओके, दिस वॉज युअर सिंगल. बाय द वे लिहून ठेवतो मी. ठीक आहे, तसंच आता मी पुढे आलो. आय एल जस्ट मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे, आता मल्टिपल इनहेरिटन्समध्ये आपण घेतलं लेट्स क्लास, चुकली स्पेलिंग. क्लास आपण घेतलं कार. अच्छा, मार्क डाऊन आलं. आपण घेतलं क्लास कार. ठीक आहे, डेफ अजून मी काही देत नाही आहे. आपण दिलं कार इन्फो.
ठीक आहे. अजून काही दिलीच नाही आपण त्याला, सेल्फच घेऊया. ठीक आहे. आणि प्रिंट दिस इज बघा घेतलंच नाही मी काही. दिस इज अ क्लास. ठीक आहे. दिस इज लेट्स से कार, 4 व्हीलर असं काहीतरी घेऊ. सोडा. ठीक आहे. नेक्स्ट आता ह्या इंडेंटच्या बाहेर यावं लागेल, ठीक आहे, कारण दुसरा क्लास घ्यायचा होता. क्लास आता मी घ्यायचं. ठीक आहे. आपण घेऊ. कुठली घ्यायची? किया. ठीक आहे. BMW घ्या सर. एक काम करू आपण. एक हे घेऊ, टाटा घेऊ. टाटा. ठीक आहे. ऐका, त्याच्यामध्ये आपण मी घेतला डेफ मॉडेल टाटा इयर असं घेतो मी. म्हणजे हा आपल्याला काय देईल? मॉडेल इयर देईल. मध्ये काय येईल रे आता? यांच्यामध्ये काय येईल? वरचं बघून सांगा काय येईल. सेल्फ. नंतर मग मी परत प्रिंट केलेलं. इट एस्टॅब्लिश्ड इन ठीक आहे. असं एक रिलेव्हंट नाही बनणार आहे. कार आपण देऊ हॅचबॅक. आता आपण एक काम करू, आपण देऊ याला काय सफारी. ठीक आहे. इट्स अ 4 व्हील ड्राईव्ह किंवा इट्स अ SUV. ठीक आहे. आता मल्टी लेवल अजून एक क्लास घेतला. ठीक आहे. याच्या इंडेंटच्या बाहेर आलो. मी घेतला क्लास. आता काय द्यायचं रे? टाटामध्येच आपण देऊ इयर. ठीक आहे. म्हणजे कुठला हे आलं डेफ. आपण इयर नकोच, आपण अजून एक हे घेऊ. क्लासला एखादी नाव देऊ आपण. टाटा मॉडेल. चलो मॉडेल. ठीक आहे. आपण दिलं डेफ लेट्स से काय द्यायचं रे? नाव सुचत नाही. आपण एखादी मॉडेल देऊ. मग तुम्हाला कसं याच्याने सांगतोय की समजेल, म्हणजे आउटपुट आल्यावरती. सिम्पल कोड आहे बघा, काहीच आपण नव्याने काहीच करत नाही आहे. डेफ मॉडेल. फंक्शनला नेम काय द्यायचं? आपण फंक्शनला नेम देऊ मॉडेल सर सिडॅन. हां सिम्पल सांगू का? हां सरळ क्लास व्हेकलच घेऊया का आपण? मग क्लास व्हेकल मध्ये आपल्याला घेता येईल आहे. क्लास 2 व्हीलर, बाईक आणि कार आणि ट्रक असं घेता येईल आपल्याला. ठीक आहे. चलो Easy एक चेंज केलं मी. व्हेकल दीज आर व्हेकल्स. ठीक आहे. मी घेतलं इकडे बाईक. सुझुकी. इट्स अ सुझुकी बाईक. इट्स अ 2 व्हीलर सर. हाँ अरे सुजुकी की बाइक भी आती है मैडम. ठीक है. नेक्स्ट आगे. कार ले लिया हमने टाटा. अरे मैं ब्रांड्स ले रहा हूँ, मैं क्यों ले रहा हूँ आपको समझेगा. इट इज अ सफारी कार. ठीक आहे. एवढं बरोबर आहे का? हां बरोबर आहे. ठीक आहे. आय वॉज जस्ट सी. आता याला कसं कॉल करतात रे? आय मीन कसं याला सगळ्यात पहिले आपण कुठला बघणार?
ठीक आहे, आपण देऊ एक टी इक्वल्स टू पहिला कुठला सगळ्यात लास्टवाला घ्यायचा. अरे चुकलंय बरं का आपलं जरा. इनहेरिट तर आपण केलंच नाही. चला हे माहिती level पॅरेंट झालं. क्लास तिथे ठीक आहे, एक काम करू. ठीक आहे, आय जस्ट वेंट रॉंग. ठीक आहे, हे दोन कळालं. आपण 2 क्लासेस घेतले. कळालं का? ठीक आहे. चेंज केलं मी. अरे मी तुम्हाला समजण्यासाठी करतोय रे एक्झाम्पल्स, म्हणून टाइम वाया घालतो मी याच्यावरती. ठीक आहे, आता मी याच्यामध्येच मी एक क्लास घेतो, क्लास व्हेकल. क्लास व्हेकल. ठीक आहे, याच्यामध्ये कसं केलं होतं, एक मिनटं बघा कसं केलं होतं. क्लासमध्येच डायरेक्ट वरचा क्लास स्टोअर केला होता. आता इथे आपल्याकडे किती क्लास झालेत रे? किती झालेत? 2. तर मग कसं लिहिणार याला? दोन्ही क्लास कॉमा देऊन. बाईक कॉमा कार. ठीक आहे, ओके. आणि आता काय करणार? ठीक आहे, आता आपल्याला काही प्रिंट करायचं आहे का याच्यामध्ये? नाही. ठीक आहे, काही करायचं नाही आहे. ठीक आहे, सो वेन एव्हर ऑलवेज रिमेंबर वन थिंग इन मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा लास्टला आता ठीक आहे तुम्हाला काही कुठलं टास्क द्यायचं नाही, काय प्रिंट करायचं नाही क्लासमध्ये, तर आपण सिम्पली पायथनमध्ये आपण शिकलो होतो ब्रेक कंटिन्यू पास. शिकलो होतो का? येस. ठीक आहे, पास काय करतं? पास जागा स्टोअर करून तात्पुरती, ती आपण नंतर यूज करू शकतो. काय करतं? पास जागा स्टोअर करून ठेवतो तात्पुरती, ती Okay. आपण नंतर यूज करू शकतो. तसं काही नाही आहे. दॅट कॅन बी वन, बट अगेन मी सिम्पल पायथनमध्ये विचारलं. पास काय करतं? ब्रेक कंटिन्यू पास. ब्रेक स्टेटमेंट काय करते? ब्रेक स्टेटमेंट काय करते? Stop the value. ठीक आहे, कंटिन्यू काय करते? The value. करेक्ट, गुड. मग आता पास स्टेटमेंट काय करते रे? Pass the value. म्हणजे काहीच लाईक इट इज लाईक ट्राय एक्सेप्ट पास. हे तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग मी सांगताना पण बोललो होतो. एक असं ट्राय एक्सेप्ट अँड पास. पास काय करतं? इट लाईक मूव ऑन, वी डोंट वॉन्ट एनिथिंग. करेक्ट, देर इज नथिंग टू डू बट वी वॉन्ट टू कीप द पाईपलाईन ऑटोमेटेड. तर कसं करणार? ठीक आहे, पास. आता याला कॉल कसं करतात रे? टी इक्वल्स टू सगळ्यात पहिले व्हेकल क्लास मी केला. ठीक आहे, आला. आता व्हेकल क्लासमध्ये किती क्लासेस आहे आपले? 2. तर मग सगळ्यात पहिला क्लास कुठला आहे? सॉरी, पहिला हे कुठलं आहे? फंक्शन कुठलं आहे आपण जे करू शकतो, जे एक काम करत आहे? सुझुकी करू एक. सॉरी, हे तुम्ही जेव्हा मशीन लर्निंग मॉडेल वापराल ना तुम्हाला खूप नीट समजेल. असं आपण असंच एक रिग्रेशन मॉडेल आपण घेतो, त्यामध्ये त्याचं वायफिट एक्सफिट. ठीक आहे, पुढे इट्स अ सुझुकी बाईक. याच्यामध्येच आपल्याला अजून दुसरं एक आपण घेऊ शकतो क्लास. कुठला? कार इन्फो. करेक्ट, समजलं का? ठीक आहे, आता हे कुठून आलं रे? सुझुकी कशामधलं होतं? सुझुकी फ्रॉम द बाईक क्लास. आता इथे किती चाइल्ड क्लासेस झाले रे? व्हॉट डू यू थिंक? चाइल्ड क्लास एकच आहे, कुठला? व्हेइकल. गुड. पॅरेंट क्लास? 2. असं शक्य होईल का? थिंक अबाउट इट. हो. त्याच्यासाठीच आपण मल्टी लेवल एक बघणार. फ्रॉम द कुठल्या क्लासतून आला? फ्रॉम द व्हेकल क्लास.
ठीक आहे. हे आपण सगळं आपण जे मॉडेल्स यूज करणार ना, त्याचं बॅकएंड बघतो की बॅकएंडमध्ये कसं झालं आहे ते कोड. ठीक आहे. आता मल्टिपल इनहेरिटन्सवरती क्वेश्चन काय विचारतात, ठीक आहे, तर हे सिम्पल सिंटॅक्सचे. ठीक आहे, तुम्हाला 2-3 क्लास देतील. ठीक आहे, शो मी हाऊ डू यू स्टोअर द प्रॉपर्टीज ऑफ दिस क्लास इन दिस पर्टिक्युलर क्लास. ठीक आहे, यू वॉन्ट टू स्टोअर प्रॉपर्टीज ऑफ वन क्लास into another class, what you will use and how will you do it using Python. So what your answer is, sir, it can be done with the help of the Python concept that is called OOPS, which is object oriented programming. In object oriented programming there is a pillar of it which is inheritance. Okay, that inheritance we can enclose the properties of one class into another class. Okay, so that, and it is a kind of parent child relationship. Okay, so one is a parent class and one is a child class, so it can be done by inheritance. In inheritance there are 3 types, 3 to 4 types: single inheritance, multiple inheritance, अजून काय, multi-level inheritance. ओके, आणि एक ओव्हर रेटिंग म्हणून एक कन्सेप्ट येते. सो दिस इज हाऊ यू आन्सर. समजलं का? समजलं? हाऊ डू यू प्रेझेंट. ठीक आहे, एखादी गोष्ट तुम्हाला येत असली इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही कसं तिला वाढवून सांगू शकता. ओके, श्रद्धा, एनी डाऊट्स? नो सर. आता हे सगळं जे आहे ते प्रॅक्टिस करायचं बरं का. कालचं जसं केलं, ठीक आहे, सेम तसं हे इथे प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे, मूविंग अहेड. सर, हां सिंगल इनहेरिटन्स शिकलो ना आपण, हां त्यामध्ये आपण मल्टिपल हे यूज करू शकतो, इन्स्टन्स. हो, इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणताय का तुम्ही? हा, यूज करू शकतो ना. हो, वी कॅन यूज इन्स्टन्स व्हेरिएबल. त्याच्यासाठी लाईक फॉर दॅट यू विल नीड अ कन्स्ट्रक्टर. ओके, लेट्स से वी वॉन्ट टू. सिंगल मध्ये आणि मल्टिपल मध्ये सगळीकडेच करू शकतो ते, त्याचं असं काय नसतं नाही ना. नाही, फॉर दॅट यू विल नीड टू मेक अ कन्स्ट्रक्टर. सो व्हॉट विल डू इज विल सी अ प्रोग्राम विथ अ कन्स्ट्रक्टर, युझिंग अ कन्स्ट्रक्टर. एक सेकंड, आपण पहिले तो चला आलाच आहे तर आपण करून बघू की लास्टला करायचा कसं करायचं. आता करायचं का? करून बघायचं का कन्स्ट्रक्टर ओके वापरून? सर, की पहिले एक मल्टी लेवल करून घेऊ ना, मग करू. माझं असं म्हणणं होतं. चालेल. लास्टला केलं तरी चालेल. काय म्हणता? मल्टी लेवल काय म्हणताय? आता लगेच करायचं का पहिले मल्टी लेवल शिकून घ्यायचं? लास्टला केलं तरी चालेल. ठीक आहे, चालेल. मल्टी लेवल इनहेरिटन्स. ठीक आहे. आता लेट्स से आपण एक क्लास घेतला. काय घ्यायचं आहे तर एखादी एक द्या एक्झाम्पल तुम्हीच. एक्झाम्पल द्या ना, काही ना काही. ग्रँडफादर, फादर अँड चाइल्ड. नको, ते कॉमन झालं या बुकमध्ये पण येतेच. एक दुसरं एक्झाम्पल द्या. आपण एक काम करू, याच्यामध्येच लेट्स से क्लास तो खूप कॉमन झाला ग्रँडफादरवाला. व्हेकलचंच घ्यायचा का?
एक काम करू, व्हेकलचा घेऊ, त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्टर वापरू, म्हणजे दोन्ही गोष्टी एका सोबत होतील. चालेल का गाईज? ओके. व्हेकल आपण एक घेतला, एक क्लास, ठीक आहे. त्यामध्ये मी कार, ओके, सी पास आला, ठीक आहे. आता मी इथे घेतो मॉडेल, ठीक आहे. आता मग याला पुढे कसं करतो रे? कन्स्ट्रक्टर घेतलं, सेल्फ इन्स्टंट व्हेरिएबल कसं घेतो? सेल्फ डॉट मॉडेल इज इक्वल टू मॉडेल. मॉडेल इज इक्वल टू मॉडेल, ठीक आहे. ठीक आहे, तर याच्यामध्येच आय विल गो अँड आय विल टेक लाईक द फर्स्ट फीचर ऑफ इट. डेफ द्यावं लागेल ना आपल्याला, ठीक आहे. तर मग याच्याच इंडेंटमध्ये येणार, मी त्याला एक हे देतो, फीचर सेल्फ, ठीक आहे. आणि आपण देऊ प्रिंट स्ट्रिंग मॉडेल आणि सेल्फ डॉट मॉडेल, ठीक आहे. समजलं? अरे हे तर आपण काल पण केलं, कन्स्ट्रक्टर वापरलं आपण आपल्या जेव्हा इन्स्टन्स व्हेरिएबल घ्यायचे होते, ठीक आहे. आता आपण त्याच्यावर नाही ना एक नवीन डिराईव्ह करू, ठीक आहे. एक नवीन क्लास घेऊ, ठीक आहे. आपण घेतला क्लास, ठीक आहे. आपण घेतलं लेट्स से काय घ्यायचा, कारच घ्यायचा, कार. त्याच्यामध्ये आता बघा इनहेरिटन्स व्हेकल, ठीक आहे. नंतर दिस अगेन. आता याच्यामध्ये पण मला कन्स्ट्रक्टर वापरायचा आहे, हे बघा ऑलरेडीच येऊन गेलं, ठीक आहे. बिकॉज वी इनहेरिटेड इट्स प्रॉपर्टीज, ठीक आहे. बट आता मला इथे मॉडेलच्या ऐवजी मला ब्रँड पण हवा आहे, ठीक आहे. मॉडेल कुठल्या इयरचं आहे आपण ते मॉडेल तसं करू आणि इकडे ब्रँड करूयात, ठीक आहे. तर आता इथे whenever we are saying this सुपर, आता हे तुम्हाला प्रश्न पडेल की सर हे नवीन सुपर काय आलं, करेक्ट, ठीक आहे. हे कशासाठी वापरतो आपण? इट इज यूज टू कॉल द व्हेकल कंस्ट्रक्टर, ठीक आहे. और इथे मी लिहून ठेवतो सुपर इज कॉल्ड टू गेट द अदर, हे बुकमध्ये असं लिहिलं आहे, अदर क्लास कन्स्ट्रक्टर टू द क्लास, ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं सुपर इनिट आपण काय फक्त, ठीक आहे, हे जे मॉडेल आहे ते कॉल केलं, ठीक आहे. आता याला आपण ऑलरेडी पहिले मॉडेल दिलं होतं, ओके सॉरी. इथे आपल्याला काय करावं लागेल, आपण सगळ्यात पहिले कुठलं दिलेलं मॉडेल, ठीक आहे. मग इकडे आता आपल्याला कॉल करावं लागेल, तर दॅट इज नथिंग बट युअर सेल्फ, ओ आय एम सो सॉरी, सेल्फ कुठलं, आता कुठलं ब्रँड ना, इन्स्टंट व्हेरिएबल काय असेल इथला, इक्वल्स टू ब्रँड,
समजलं का रे? समजलं का? अरे इथे काहीच नाही, आपण फक्त एक गोष्ट एक्स्ट्रा घेतली. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय केलं, व्हेकलचा कन्स्ट्रक्टर कॉल केला. ठीक आहे, आणि नंतर याचा जो आपण नवीन ब्रँड आत्ता जो या क्लासमध्ये घेतलेला दॅट वी कॉल्ड. ठीक आहे, आता याचं एक फीचर बनव. ठीक है, इसका एक फीचर अभी ये इसके इंडेंट में चाहिए. नाही बट याच्या इंडेंटमध्ये आलं पाहिजे इथे. कांट रिमेंबर. ओके फाइन, चलो देख लो आगे. ठीक आहे, डेफ फीचर ऑलरेडी याचे आलेत. याचं सजेशन्स मी थोडे 2-3 दिवस बंद करतोय. करू शकता बरं का तुम्ही पण. फीचर 2. ठीक आहे, आता आपण एक नवीन फीचर घेऊ. ठीक आहे, त्याच्यामध्ये परत सेल्फ प्रिंट. आपण इथे प्रिंट करायचं सेल्फ डॉट काय घेतलं होतं आपण इथे, ब्रँड ना. ठीक आहे, इथे काही बरोबर आहे का? ओके चलो ठीक आहे. आता याच्या पुढे काय करायचं, एवढं आपण केलं. काय केलं आपण, कन्स्ट्रक्टर. तुम्ही विचारलं सर आपण ते कन्स्ट्रक्टर का नाही वापरलं, ते आपण इकडे बघतोय. समजलं का? ठीक आहे, आता आपण एक अजून एक घेऊ. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण देऊ लेट्स से क्लास इलेक्ट्रिक कार. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी दिलं कारचा असं केलं. ठीक आहे, इनहेरिट केलं. नीट बघा, मल्टीलेवल इनहेरिटन्स. आपण आता एकामध्ये 2 केलेले ना, आता आपण नवीन क्लास घेऊन त्याच्यामध्ये पहिलं केलं. आता मला एक सांगा, याच्यामध्ये किती येतील रे क्लासेस इलेक्ट्रिक कारमध्ये? अरे मला सांगा, इथे किती क्लासेस येतील? ते मेन्शन एकच करणार, पण असताना ते 2 असणार. कस काय? प्रश्न तो आहे. कारण आपण कारला जेव्हा डिफाईन केलं तेव्हा आपण ऑलरेडी व्हेकल त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे, बरोबर? ठीक आहे, मग आता इथे आपल्याला पण अजून एक कन्स्ट्रक्टर करावं लागेल. ठीक आहे, घेऊ. आता आपण कन्स्ट्रक्टर वापरतो ना, कन्स्ट्रक्टर. अरे लक्ष द्या, ऑलरेडी चला येऊन पण गेलं. ऑलरेडी कारमध्ये तुम्ही कुठला इनहेरिट केला होता? व्हेकल. समजलं का? ठीक आहे, आता इथे एक नवीन घेऊ आपण, ब्रँड कॉमा इलेक्ट्रिक कार बॅटरी. ठीक आहे, आणि परत इकडे बॅटरी. ओके ठीक आहे, याला आपण प्रिंट करू. ओके झालं. समजलं का रे? आता पुढे काय राहिलं? इथे पुढे काय येईल आता तुम्ही सांगा, वर न बघता सांगा काय येईल. श्रद्धा नाही, दुसरं कोणी? सेल्फ. इन्स्टंट व्हेरिएबल सेल्फ. आता इथे सेल्फ काय घेऊ रे? सेल्फ डॉट बॅटरी. बॅटरी इज इक्वल टू बॅटरी. ठीक आहे, एवढं केलं. ठीक आहे, आता याचा पण एक फीचर आपल्याला एक थर्ड द्यावं लागेल. आपण एक त्याचा फीचर घेतलेला, आता एक ते जे प्रिंट करेल. ओके, सो आय जस्ट गेट बॅक टू द डेफ फीचर. ओ सॉरी, फीचर 3. ठीक आहे, थांबा, सेल्फ डॉट फीचर चुकलं. ठीक आहे, नंतर आपण करूयात प्रिंट. ठीक आहे,
इथे काय येणार आहे सेल्फ डॉट Pro- नवीन काय self घेतलं dot आपण battery. एक मिनिट थांबा नाही नाही नवीन काय घेतलं आपण इथे बॅटरी घेतलं का ठीक आहे लेट्स घे आपण याला नाव दिलं टेस्ला नाही नाही महिंद्रा समजेल म्हणजे ठीक आहे असंच करतो ना आपण एका पहिले व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो ठीक आहे मग आपण त्याला कुठला देणार आता हां आता मला सांगा कुठला क्लास सांगणार रे आपण त्याला इलेक्ट्रिक कार की व्हेकल मला तिघी पाहिजे एका याच्यामध्ये कुठला करणार इलेक्ट्रिक कार. इलेक्ट्रिक कार का करणार मीन्स इलेक्ट्रिक कार मध्येच आपण कार केलेला आहे आणि कार मध्येच व्हेकल सुद्धा हे केलेलं आहे ना डिक्लेअर केलेला आहे व्हेरी गुड तर आपण त्याला बघू एकदा ठीक आहे महिंद्रा मग आपण घेतलं काय इलेक्ट्रिक कार काय कॉर्पिटल आहे का ठीक आहे इलेक्ट्रिक कार आहे बघा इलेक्ट्रिक कार त्याच्यानंतर काय मध्ये आपण हे पास करू काय होतं सिलेक्ट सगळ्यात पहिले महिंद्राची कुठली इलेक्ट्रिक B6 आहे ना इयर दिवसाला पहिले कधी आली ही 2024 मध्ये आली ठीक आहे दुसरं काय किंवा ब्रँड चलो मॉडेल काय देऊ शकतो आपण मॉडेल काय तो हॅचबॅक आहे काय होतं ब्रँड कुठला होता B6 आणि तिसरं आपण दिलं बॅटरी किती त्याची खूप आहे कितीतरी mAh आहे 600 किलोमीटर जाते पण आपण इथे 2000 mAh करून देऊ किंवा नको बॅटरी पर्सेंटेज आपण हे करू आपण फुल म्हणून करून देऊ ठीक आहे आता त्याचे ऑब्जेक्ट्स कसे कॉल करणार काय चुकलं टेकन 3 आर्ग्युमेंट्स बट गिवन आर 4 आपण याची डायरेक्ट बॅटरी द्यायची का 1000 टेकन 3 कुठे एक महिंद्रा हॅचबॅक V6 17 मॉडेल ब्रँड 17 मध्ये चुकलं मॉडेल ब्रँड अँड बॅटरी बरोबर आहे 10,000 mAh आपण बॅटरी दाखवली काही चुकलं बरोबर आता बॅटरी पण डबल कोटेशन मध्ये घ्यावं लागत ना नाही काही गरज नाही कसं काय आपण तिथे व्हॅल्यू दिलेली आहे ठीक आहे चला ते डबल कोट मध्ये घेऊन बघू त्याचा काही फरक नाही पडत रे मॉडेल ब्रँड आणि बॅटरी मॉडेल ब्रँड बॅटरी खूप होतं मॉडेल ब्रँड अँड बॅटरी इट इज करेक्ट सेल्फ इक्वल टू 17 हीच आहे ना पोझिशनल आर्ग्युमेंट्स वी हॅव बट 4 वर गिवन युनिट 3 घेतो 4 कसं काय दिलं आपण 4 कुठे दिलंय 3च तर दिलंय काय आलं पाहिजे काय चुकलंय तर एक मिनिट हे आपण सेल्फ कार व्हेकलमध्ये सेल्फ मॉडेल ओके सेल्फ मॉडेल हॅलो येस हा सर फोर्थ हॅलो हां ऐकतो सर ते फोर्थ टाकून चेक करायला ना
अरे ते 3 आवर्स घेतं, आय मीन 3 आवर्स घेतात रे हे. फोर्थ टाकून बघायचं, बट आपण ऑलरेडी ओके. टेक्स 4 पोझिशनल आर्ग्युमेंट्स, आता 4 म्हणतंय, त्याचा नाहीच आहे इशू. इशू इसका है, इस लाइन पे. सर हां प्रत्येक ठिकाणी ते आपण सुपर डॉट जे कॉल करतोय ना हां ते कंपल्सरी का? हो, मग ते कशासाठी कॉल करतोय आपण, की जेव्हा पण आता याचा एक कन्स्ट्रक्टर आहे, आपल्याला इकडे तो बोलावा लागणार आहे, हम्म. त्यासाठी मग आपण सुपर हे कॉल करतो. ठीक आहे भाई, मी इथे लिहून दिलं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे आहे. सुपर इज कॉल टू गेट द अदर क्लास कन्स्ट्रक्टर टू द गिवन क्लास. ठीक आहे, इट इज यूज बट टू सर हां इनहेरिटन्स मध्ये जेव्हा कॉल करत होतो ना, म्हणजे हा. लाईक फक्त क्लास व्हेइकल आहे आणि हां क्लास कार आणि त्यामध्ये व्हेइकल घेतलं, हां तर तेव्हा आपल्याला सुपर लिहायची गरज नव्हती पडत. आपण डिरेक्ट पण कॉल करू शकत होतो ऑब्जेक्ट बनवून. कशामध्ये कशामध्ये सिंगल इनहेरिटन्समध्ये. ठीक आहे, हा. बट तिथे आपण कन्स्ट्रक्टर कुठे वापरलं आता वापरताना. ओके. तुम्ही थोडं डोकं ओपन ठेवा ना, मी सांगताना सांगितलं नाही का तुम्हाला, सांगितलं मी एव्हरीवन की कधी कन्स्ट्रक्टर वापरतो. तुम्ही मला काय बोललात की सर टेक अ एक्झाम्पल विथ कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, टेकन. नाव वेन जस्ट आता हे सगळं क्लास विसरून जा, एवढ्या क्लासकडे लक्ष द्या फक्त. ठीक आहे, वेन वी आर गेटिंग लाईक when we are using this class inside this class, but this class has a constructor within, so even that constructor should be called because it is constructing two major objects, sorry one major object. ठीक आहे, मग आपण इथे आता इनहेरिट केलं व्हेकलला. ठीक आहे, त्याचा एक दिला, बट विदिन दिस इवन दिस कन्स्ट्रक्टर हॅज टू बी कॉल्ड, सो दॅट्स वाय वी यूज दिस सुपर. समजलं का? नाही? ठीक आहे, ह्याचा मला फक्त डाऊट आहे की इथे आपण याचा कन्स्ट्रक्टर फीचर 2 आपण ब्रँड घेतलं. ठीक आहे, एक मिनटं थांबा, इकडे ब्रँड आहे. ओके आहे, बॅटरी आहे आहे कन्स्ट्रक्टरमध्ये आपण शेल्फ नाही दिला. याची गरजच पडत नाही. सुपरमध्ये आपण इनहेरिट करताना एक सेकंड इथे फक्त मॉडेल केला. ठीक आहे, एकच वापरला होता, इथे फक्त मॉडेल केला. सर, ओ करेक्ट, एक सेकंड थांबा, मला घेऊन बघू. आपण सुपर मध्ये बॅटरी एक्स्ट्रा थांबा, कारण की एक मिनटं इथे आपण काय केलेलं की इकडे आपण सुपर इनहेरिट घेताना आपण फक्त मॉडेल घेतला. ठीक आहे, याचा आपण इथे ब्रँड नाही घेतला बिकॉज वी कॉल्ड ओनली दिस. ओके करेक्ट. काय करता आत्ता तुम्हाला ही जस्टिफाय पण झाली असेल हे. वरच्याचं हवं, आय मीन जे पहिल्या क्लासचे जे आपण इन सुपर केलं आहे ना त्याचं हवं. ठीक आहे, तो इथे मॉडेल आणि ब्रँड ह्या दोघांचं पण येईल. इट वोंट कम ऑफ बॅटरी. ठीक आहे, आय जस्ट प्रिंटेड इट. ओके, आता इथं पुढे कसं करणार याला फीचर्स. ठीक आहे, आपण मी घेतलं महिंद्रा डॉट फीचर. किती आता काय चुकलं, स्पेलिंग बघू दे जरा. महिंद्रा डॉट फीचर बरोबर आहे, फीचरची स्पेलिंग FEATUER. एक मिनटं सेकंडचं घेऊन बघू आपण. B6 आली बरोबर, थर्डच्या घेतलं तर ती आलं पाहिजे.
अजून तिघं वेगळं वेगळं येत आहे. वी नीड 1. म्हणजेच मला आउटपुट कसं पाहिजे माहिती आहे का की सगळ्यात पहिले आपण केलं डेफ इनिट सेल्फ मॉडेल. सगळ्यात पहिले मग आपण याचं करू कॉल. कुठला आहे हा पहिला? फीचर 1 आहे ना. फीचर 1 केला आहे ना. फक्त फीचर केला आहे. ओके बरोबर, फक्त फीचरच होता. बट इट डिडंट गिव्ह अनसपोर्टेड टाईप स्ट्रिंग सेट. ओ वापरलं. एक काम करू, मी हे काढूनच टाकतो आहे. मॉडेल इक्वल्स टू ओके ठीक आहे. याचं प्रिंटमध्ये इथे पण मी टाकतो. ठीक आहे. आणि इकडे मी केलं एफ स्ट्रिंग बॅटरी इक्वल्स टू हे केलं. कुठे चुकलं सर? आपण ते ब्रँड मध्ये कोटेशन नाही दिले बघा एकदा. हो सॉरी. शेवट. ओके ठीक आहे. केलं मी आता. यप ठीक आहे. दुसरं मी कॉल केलं महिंद्रा डॉट फीचर 2. आता आलं पाहिजे ब्रँड BE6. ओके फीचर 3. आता आलं पाहिजे बॅटरी. स्पेस का आली? आपण स्पेस दिली होती का प्रिंट स्टेटमेंटमध्ये? ओके ठीक आहे. तर कसं केलं नीट बघा. सगळ्यात पहिले आपण एक क्लास बनवला, त्याचं नाव दिलं आपण व्हेकल. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला सुपरची गरज पडली नाही. त्याचा एक सेल्फ कन्स्ट्रक्टर होता. तुम्ही बोलले होते की सर जस्ट यूज अ सिम्पल कन्स्ट्रक्टर अँड गिव्ह मी. ओके सो आपण ते केलं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हेकलमध्ये काय की तू मॉडेल कुठला आहे ते सांगशील. ठीक आहे. आपण दुसरा क्लास इनहेरिट केला. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठलं इनहेरिट केलं? व्हेकल. कसं? डेफ इनिट सेल्फ मॉडेल अँड आता कारचं पण एक स्वतःचं ॲट्रिब्यूट हवं ना. सो वी टूक ब्रँड. मॉडेल तर ऑलरेडी घेतलं होतं. ठीक आहे. बट आता कॉल करताना आपल्याला त्याचं कन्स्ट्रक्टर पण घ्यावं लागेल. कसलं? तर त्या व्हेकल क्लासचं. तर ते कशाने घेता? सुपर ओपन अँड क्लोज ब्रॅकेट डॉट इनिट आणि त्याचं जे तुम्ही पास केलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर सेल्फ डॉट ब्रँड इक्वल्स टू हा झाला तुमचा इन्स्टन्स व्हेरिएबल. ठीक आहे. नंतर मग त्याचा एक फीचर आपण घेतला की प्रिंट काय करेल ते. ठीक आहे. एक फंक्शन घेतला त्याचा डेफ घेतोय आपण. तसंच मग थर्ड केलं. आता त्यामध्ये जर तुम्ही बघितलं चेनिंग झाली आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये कारचा क्लास कॉल केला. बट कार क्लासमध्ये लक्षात द्या आपण कॉल केला इलेक्ट्रिक कार क्लास. ठीक आहे. त्या क्लासमध्ये आपण काय केलं कार. बट कार क्लासमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर व्हेकल क्लास आहे ना. ठीक आहे. कार क्लासमध्ये काय व्हेकल क्लास आहे ना. अरे असंच झालंय ना. समजतंय का? का नाही? अरे येस नो कुछ तो बोलो. ठीक आहे. इथे काय झालं? इलेक्ट्रिक कार असंच केलं नाही बघ. इलेक्ट्रिक कार आपण घेतला. त्या क्लासमध्ये आपण कारचा क्लास स्टोअर केला. ठीक आहे. बट त्या कारच्या क्लासमध्ये इलेक्ट्रिक कार त्या कारच्या क्लासमध्ये व्हेकल क्लास पण होता. क्लास काढून टाकतो.
हे असं झालंय. समजलं का इथे बघून तरी? समजलं का? येस सर. येस. ओके. ओके देन ठीक आहे. पण आता एक क्वेश्चन तुम्हाला का इंटरव्ह्यूमध्ये याचा कसा विचारतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिंगल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स? कोण सांगेल? कोण सांगेल क्वेश्चन आन्सर? सगळ्यात पहिले सिंगल इनहेरिटन्स काय करतं? काय करतं सिंगल इनहेरिटन्स? एक सिंगल पॅरेंट क्लासपासून ते प्रॉपर्टीज घेतं, इनहेरिट होतं. फ्रॉम. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड कुठलं होतं? मल्टिपल. तर मल्टिपल काय करतं? मल्टिपल इनहेरिटन्स काय करतं? दोन वेगळ्या टू डिफरंट क्लासमधून इट इनहेरिट. ठीक आहे. इट इनहेरिट्स फ्रॉम टू डिफरंट क्लास. ठीक आहे. नंतर काय आहे? मल्टी लेवल इनहेरिटन्स. ठीक आहे. मल्टी लेवल इनहेरिटन्स काय करतं? तुम्हाला मी सांगितलं, चेनिंग. चेनिंग करतं ना. इट चेंज फ्रॉम मल्टिपल क्लासेस. ठीक आहे. समजलं? एनी डाऊट, क्वेरी याच्यामध्ये? हे क्वेश्चन विचारतात बरं का. हा ठीक आहे. ओके. येस देन विल स्टॉप फॉर टुडे. उद्या ऑफलाईनच असेल. उद्या आपण ॲब्स्ट्रॅक्शन घेऊयात. ठीक आहे. याचे आय एम सो सॉरी, मी कोड्स नाही पाठवले. आय विल शेअर इट टू यू विद इन अ मिनिट. ठीक आहे. लेट मी सी इफ आय हॅव इन दिस लॅपटॉप. ओके. लेट मी टेक युअर अटेंडन्स. सर हां. फाईल सेंड करा प्रॅक्टिस साठी. ओके. येस येस. हो, करतो मी लेक्चर्स अपलोड. Yes then, thank you. Thanks a lot.